जवळ जवळ त्याच्या अशी उभी राहा आणि फुकट फुकट. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Risha. Happy birthday to you. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, आज आहे आमच्या प्रिशाचा बर्थडे. आज आहे 31. तर इथे बघा आम्हाला 31ची पार्टी आणि प्लस उद्या न्यू इयर आहे, त्याची सुद्धा पार्टी आम्ही सगळं काही आजच करून घेतो. आमच्यासाठी न्यू इयर तर आजच असणार आहे, कारण की आजचा दिवस आमच्यासाठी खूप जास्त हॅपीनेसचा आहे. आणि तर तिचाच आज बर्थडे आहे. तर मी तुम्हाला बर्थडेचं डेकोरेशन दाखवणार आहे आणि प्रिशाचे काही क्लिप्स आहेत ते सुद्धा मी याच्यात टाकणार आहे. नक्की तुम्ही बघा. आणि हा फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हा आणि कमेंट सुद्धा नक्की करा. तर चला मग मी छोटंसं आमचं डेकोरेशन दाखवते आणि आज खाण्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे ते सुद्धा दाखवते. तर तुम्ही नक्की बघा. चला प्रिशु, कपड़े पहनले, साक्षी दीदी आ जाएंगी, फिर खाएं. हाँ? मी तशीच करते. होय, हे काढणार आहे का तुम्ही? हे बॉक्स सेट होणार आहे का? बसणार ना? मग ठेवूया सगळं. हे कसं का निघणार? मला नाही काढताय. प्रिशा, इकडे याचं काय प्रॉब्लेम नको तुझी. हळू नाही असलं त्याच्यातून काढायला लागतं. मग एक काम करा, खालचे जे ठेवून द्या ना, खालचं थोडं कमी करून. खालचे जे ठेवलं चालते का? तर इथे बघा फ्रेंड्स, आमचं हे डेकोरेशन आहे ते ना अर्ध्यातच राहिलं होतं, कारण की यांनी गेले होते ऑफिसला. तर जसं डेकोरेशन करायचं होतं तसं काही झालंच नव्हतं, कारण की यांचा ऑफिसचा मध्येच फोन आला होता, त्याच्यामुळे यांना ना ऑफिसमध्ये जावं लागलं. आणि हा त्या दिवशी वर्किंग डे होता, मग त्याच्यामुळे काहीच नाही. तरी यांनी ना सुट्टी घेतली होती, पण मध्ये ना कॉल आला तर मग त्यांना जावंच लागलं. आणि बघू शकता तुम्ही, प्रिशाला मी मस्त असं रेडी केलेलं आहे, खूप छान असा फ्रॉक घालून दिलेला आहे. आणि मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आमची प्रिशा कशी दिसत होती बड्डेला. आणि हे बघा, तिला ना बड्डेचं जी मेणबत्ती असते ते फुका लावता येते. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Risha. Happy birthday to you. केक कापत वेळी थोडं तिला सांभाळूनच ठेवत होते आम्ही. आणि मग फायनली असा हा आमचा छोटासा बर्थडे झाला होता. आणि बलून ना आम्ही सरप्राईज बलून ठेवला होता. म्हणजे छोटे लेकरं नाही का, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मस्त हॅपी होतात, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर असं चॉकलेट्स टाकले होते, डेअरी मिल्क आणि थोडं काही ते जे असते ना छोटे छोटे प्लास्टिकचे ते टाकून दिले होते. आणि ते मस्त फोडा लावलं तिला. ती फोडून छान खुश झाली, मस्त हॅपी झाली. आणि मग केक कट केला आम्ही असा, आणि तिला म्हटलं डॅडीला खाऊ घाल, आणि मग नंतर मी तिला खाऊ घातली. असं आमचा हा बड्डे छान असा झाला होता. आणि याच्या आधीसुद्धा मी बड्डेच्या तयारीचा व्लॉग अपलोड केलेला आहे, आणि हा तुम्ही कोणी नसेल बघला तर नक्की जाऊन चेकआउट करा एकदा. खूप छान असं बनवलेला आहे मी. तिथे ना मी पावभाजी वगैरे केली होती, ते दाखवलेलं आहे. मी 15 ते 20 लोकांसाठी पावभाजी एकटी स्वतः एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवलेली आहे, आणि मी दाखवते आता. अशी काही माझी तयारी झाली होती. मी असं मस्त असं लुक केलं होतं, सिम्पल असं. तर इथे मस्त सगळं कट वगैरे करून ठेवलं. एकदम बर्थडे झाल्यानंतर प्लेटिंग वगैरे करून घ्यायला सुरुवात केली होती. त्याच्या आधीच मी कट सुद्धा करून ठेवलं, कारण की नंतर काही नको व्हायला त्याच्यासाठी. आणि ह्या फ्रीजमध्ये ना केक होता, प्रिशाचं चालू होतं मला केक ते घेते. तर लहान लेकराला तर गोड खूपच आवडते, आणि तसंच चालू होतं. आणि मला आई मदतीला होती, त्याच्यामुळे खूप जास्त हेल्प झाली या बड्डेला. एकटीकडनं एवढं काही पॉसिबल नाही. हा ठीक आहे, झालं असतं तरी पण खूप जास्त त्रास झाला असता. आई होती माझ्यासोबत, तर मग खूप मस्त मला वाटलं, म्हणजे आधार होता.
काम वगैरे करायला. मी इकडे प्लेटिंग नेऊन देत होती, तर आई मस्त पाव वगैरे गरम करून देत होती. तर इथे ग्लास वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे मी, आणि यांनीसुद्धा काही हेल्प केली होती. तर छोटासा हा आम्ही बर्थडे केला होता, मस्त कॉलेजलेच होते सगळेजण, छान असं केला. तर इथे तुम्ही बघू शकता माझी आई ना इथे पाव वगैरे गरम करत आहे मस्तपैकी, आणि मी तिकडे यांनी नेऊन देत होती. तर इथे बघू शकता तुम्ही, असं आमचं मस्त पावभाजी एन्जॉय करणं चालू आहे, बर्थडे पार्टी. आणि मस्त प्रिशाला आता थोडं म्हणजे समजा लागलं, पहिल्या बड्डेला तर तिला काहीच समजत नव्हतं, आता छान ती राहते, मस्त खेळते, आणि ड्रेससुद्धा भरपूर वेळेस ठेवला तिनं, आम्हाला तर कमालच वाटली होती. ओके, तर इथे मी दाखवते तुम्हाला, एवढा पसारा आहे ना किचनवरती वगैरे, हे बघा. कारण की आता सगळं झालेलं, पूर्ण शूट करायचं राहूनच गेलं होतं, तर मी इथे दाखवते. तर हे प्रिशाचं असं आहे, आणि थोडीशी घाई झाली होती त्याच्यामुळे, आणि हे असं सिम्पल असं डेकोरेशन केलेलं आहे. तर इथे बघा, आणि आमच्या आई जेवण करत आहे, आणि मी आता पूर्ण तुम्हाला. तर इथे बघा, बर्थडेची मस्त पार्टी झाली होती, मस्त सगळ्यांनी पावभाजी एन्जॉय केले, आणि मग आम्ही दोघं जेवण करायचे होते, पावभाजी खायची होती. कारण की असं वाटतं ना, आपण जो कार्यक्रम ठेवला तो छान व्यवस्थित झाला पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला काही जेवण जात नाही, मग तो किती मोठा असो नाहीतर छोटा असो. त्याच्यासाठीच मग सगळ्यांना आम्ही जेवण पावभाजी वगैरे दिले, आणि मग शेवटी आम्ही दोघं खाल्ले, आणि आईसुद्धा शेवटलाच खाल्ली. म्हटलं आईला तू जेवण करून घे आधी, मग नंतर आम्ही करते. तर बघू शकता इथे आम्हाला ना, आम्ही ना असे 4-5 पावचे पॉकेट आणले होते, पण थोडंसं पावचं पॉकेट ना कमी गेलं होतं, त्याच्यासाठी मग मी म्हटलं यांना तुम्ही 1 पावचं पॅकेट घेऊ. तसं होतं घरी, पण मग म्हटलं ते थोडं खाण्यापेक्षा नाही का, कोणतीही गोष्ट छान अशी आवडीने केली तर ती मस्त पोटभर खाल्ली तर छान वाटते. मग मी म्हटलं ते उरून राहिलं तर चालते, पण एक पॅकेट घेऊन या, आणि मग ते 1 पॅकेट घेऊन आले. मग मस्त आम्ही दोघंही पावभाजी खाल्ली, त्याच्यातले थोडेसे उरलेच होते. तर इथे बघा सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता मी आणि यांनी जेवायला घेणार आहे, प्लेट करून घेते, तर दाखवते तुम्हाला. आणि इथे बघू शकता हे पूर्ण धिंगाणा झालं, छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तर हे बघू शकता, सिंपल असं केलेलं आहे, आणि खाली असे ना पूर्ण बलून टाकले होते. हे बघा, ड्रेस निकाल के तू नाही, प्रिशा चौकी नाही खायची, आता चौकी नाही खाना. तर इथे तुम्ही बघू शकता आमचं सगळं ना डेकोरेशन केलेलं होतं, ते बड्डे वगैरे सगळं झालेलं आहे, आणि मस्त आमची छोटीशी पार्टी आम्ही एन्जॉय केलो प्रिशाच्या बड्डेची. आणि 31 आणि उद्या 1 जानेवारी आहे, त्याचं सुद्धा आम्हाला मस्त, आमच्यासाठी तर 1 जानेवारी आजच आहे, कारण की 31 पासून आमचं एन्जॉय चालू झालेलं आहे. तर तुम्हाला हा बड्डेचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्लॉग सोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर